नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण व्यावहारिक ज्ञान होण्याच्या दृष्टिकोनाने आपण संख्यांवर आधारित एक छोटासा टॉपिक घेऊन आलेलो आहोत। टॉपिकला आपण क्रमांक दिलेला आहे एक संख्या लेखन पद्धती। संख्या का महत्त्वाच्या आहेत तर आपल्याला व्यवहार करता यावा, बरोबर। आपण जेव्हा पैशांची देवाणघेवाण करत असतो तो हिशोब आपल्याला क्लिअर करता यावं यासाठी आपल्याला संख्या माहिती असाव्यात। गणिती क्रिया अगदी सहजरित्या करण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला संख्या माहिती असाव्यात। संख्या खूप महत्त्वाच्या आहेत, संख्या विशिष्ट प्रकारच्या आहेत, त्या टप्प्याटप्प्याने आपण समजून घेणार आहोत। परंतु ह्याच संख्या, त्या संख्या लेखन पद्धती कोणत्या प्रकारची असते ते आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। संख्या लेखन पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी 8 ते 9 नियम लिहिलेले आहेत। त्या नियमांच्या आधारे संख्या लेखन कशा पद्धतीने केली जाते ते आपण समजून घेणार आहोत, ठीक आहे। तर मित्रांनो, जर आपल्यापैकी कोण नवीन असतील चॅनलवर तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत येऊ शकेल, ठीक आहे। आणि जर समजा माहिती उपयुक्त वाटली, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत किंवा ज्यांना या माहितीची आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती समजायला मिळेल, ठीक आहे। तर आपला आजचा जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे संख्या लेखन पद्धती। संख्या लेखन पद्धती, संख्या लेखन पद्धती यातील आपला जो पहिला नियम आहे त्या नियमामध्ये काय म्हटलेला आहे तर संख्यांच्या 1 2 3 4 या ठिकाणी डॉट डॉट दिलेले आहेत आणि स्वल्पविराम आहे। संख्यांच्या 1 2 3 4 डॉट डॉट या समूहातील संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असे म्हणतात। मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणजेच काय तर 1 पासून तर अनंत संख्यांपर्यंत, 1 पासून तर अनंत संख्यांपर्यंत म्हणजेच आपण जिथेपर्यंत आपण काउंट करू शकू, मोजू शकू, लिहू शकू अशा सर्व संख्या म्हणजे मोज संख्या किंवा त्यांनाच आपण नैसर्गिक संख्या असे म्हणत असतो, ज्याची सुरुवात 1 पासून होत असते। कोणत्या अंकापासून होत असते? 1 पासून होत असते आणि जिथेपर्यंत तुम्ही शेवट करू शकाल तिथेपर्यंत त्या संख्या सर्वच मोज संख्या असतात, त्यालाच आपण नैसर्गिक संख्या असे म्हणत असतो। या बाबतीत एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर ऋण संख्या ज्या असतात त्या नैसर्गिक संख्या नसतात। ऋण संख्या म्हणजेच कोणत्या तर मायनस, आपण -1 -2 -3 असं म्हणत असतो ना, -1 -2 -3 -10 ह्या संख्या मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या नसतात, लक्षात ठेवायचं। आणि त्याचबरोबर शून्यांचा समावेश या नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही। शून्य या अंकाचा समावेश नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। मोजता येणाऱ्या संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणजेच काय की ज्याची सुरुवात 1 पासून होत असते, जिथेपर्यंत तुम्ही मोजू शकत असाल, जिथेपर्यंत तुम्ही लिहू शकत असाल त्या सर्व संख्या मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असतात। सेकंड रूल पहा, दुसरा, शून्य या संख्येचा समावेश नैसर्गिक संख्येच्या समूहात करून मिळणाऱ्या 0 1 2 3 डॉट डॉट या संख्याच्या समूहास पूर्ण संख्या असे म्हणतात। पहा, पुढचा जो काही आपला नियम आहे त्या नियमामध्ये काय म्हटलेला आहे, शून्य व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्याचा समूह तयार होत असतो। शून्य या संख्येचा समावेश, आता ह्या ज्या आपण संख्या पाहिल्यात 1 पासून सुरुवात होणाऱ्या संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या, परंतु याच संख्येच्या सुरुवातीला म्हणजेच फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा दिलेला आहे, जर समजा या संख्येच्या सुरुवातीस 0 मिळवला असेल आणि शून्यापासून सुरुवात करून 1 2 3 4 अशा संख्या लिहिल्या असतील तर त्या संख्येचा जो काही समूह असतो त्या समूहाला काय म्हणतात, पूर्ण संख्या असे म्हणतात। काय म्हणतात? पूर्ण संख्या। ज्या संख्येच्या सुरुवातीस
शून्य अंक असेल, 0 1 2 3 4 अनंत पर्यंत ज्या संख्या असतील त्या संख्येच्या समूहास पूर्ण संख्या असे म्हणतात. एक्झाम्पल या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. 0 1 2 3 स्वल्पविराम डॉट 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 या संख्येचा जो समूह असतो त्या समूहास काय म्हणत असतो आपण? पूर्ण संख्या असे म्हणत असतो. लक्षात ठेवा, म्हणजेच आपल्याला ह्या गोष्टी सहजरित्या लक्षात राहतील. ठीक आहे. पुढचा भाग महत्वाचा आहे. तिसरा नियम, विशिष्ट अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9 हाच असतो. ओके. विशिष्ट अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत प्रत्येक संख्येमध्ये जो सर्वात मोठा अंक असतो तो कोणता असतो? 9 हाच असतो. आता 1 to 9 1 ते 9 जर आपण समजा अंक लिहिलेत तर या 1 ते 9 अंकांपैकी सर्वात मोठा अंक कोणता? 9. बरोबर. म्हणजे जे काही दिलेले अंक असतील त्या अंकांपैकी सर्वात मोठा असणारा अंक म्हणजेच कोणता? 9. मग या 9 या अंकाचा वापर करून मोठ्यात मोठ्या संख्या तयार केल्या जात असतात. एक्झाम्पल दिलेले आहेत. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी दिसते. 5 वेळा 9 लिहिलेले आहेत. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या 4 वेळा 9 लिहिलेले आहेत. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 3 वेळा 9 लिहिलेले आहेत. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 2 वेळा 9 लिहिलेले आहेत. आणि 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 1 वेळा 9 लिहिलेला आहे. म्हणजेच 1 to 9 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 या अंकांपैकी सर्वात मोठा असणारा जो अंक असतो तो म्हणजे 9 हा असतो. आणि म्हणून समजा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला तयार करायला सांगितले असेल तर 5 वेळा 9 हा अंक लिहायचा आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. ओके. 4 अंकी संख्या तयार करण्यासाठी 4 वेळा 9 हा अंक लिहायचा. मोठ्यात मोठी संख्या तयार होत असते. मोठ्यात मोठी संख्या जर तयार करायला सांगितले असेल तर या पद्धतीने आपण तयार करत असतो. पण जर समजा अंक दिले असतील, अंक दिले असताना जर समजा तुम्हाला तयार करायला सांगितले असेल मोठ्यात मोठी संख्या किंवा लहानात लहान संख्या, त्यासाठी नियम वेगळे आहेत. ते नियम समजून घेणं गरजेचं आहे. त्या नियमानुसार आपण ते सॉल्व्ह करू शकतो. अगदी इझी करू शकतो. पुढचा पहा 4 नंबरचा. या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या आपण विचारात घेतली. या ठिकाणी पहा, विशिष्ट अंकी लहानात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक 1 असून पुढील सर्व अंक 0 असतात. पहा, विशिष्ट अंकी लहानात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक 1 असून उजवीकडील सर्व अंक कसे असतात? पुढील सर्व अंक 0 असतात. म्हणजेच लहानात लहान ती संख्या तयार होत असते. आता 1 ते 9 मध्ये सर्वात लहान अंक कोणता आहे? तर 1 आहे. बरोबर. मग 1 हा आधी घ्यायचा. समजा 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करायला सांगितले असेल तर 1 लिहायचा आणि उरलेल्या ठिकाणी ते 0 लिहायचे. 3 अंकी लहानात लहान संख्या बनवायला सांगितले असेल तर डावीकडून पहिल्या क्रमांकावर 1 लिहायचा, उरलेल्या 2 ठिकाणी 0 लिहायचे. म्हणजे 100 तयार होईल. 2 अंकी लहानात लहान संख्या तयार करायला सांगितले असेल तर 1 आणि 0. 1 अंकी लहानात लहान संख्या 1. अशा पद्धतीने आपण या नियमानुसार मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या अशा पद्धतीने तयार करू शकतो. आणि म्हणून आपल्याला हे माहिती असावं संख्यालेखन पद्धती. ओके. पुढचा नियम पहा, दिलेल्या अंकांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करता येते. पहा, जर समजा दिलेले अंक असतील आणि त्या अंकाचा वापर करून काय म्हटलेलं आहे, दिलेला अंक एकदाच वापरा आणि मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करा. आपण मगाशी विचार केला, जर समजा अंक दिलेले असतील, अंक दिले असताना तुम्हाला
मोठ्यात मोठी संख्या बनवायला सांगितली असेल आणि लहानात लहान संख्या जर बनवायला सांगितली असेल तर अशा वेळेस काय करायचं, एक एकदाच तो अंक वापरून ती मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे. ती कशा पद्धतीने, तर या ठिकाणी पहा अंक दिलेले आहेत 827, 8, 2, 7 बरोबर. या ठिकाणी आपल्याला अंक दिलेले आहेत कोणते, 8, 2 आणि 7. या अंकांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करायला सांगितलेली आहे. आता या ठिकाणी रूल्स आहे, एक वेगळा नियम आहे, परंतु आपण या ठिकाणी संख्या तयार केलेली आहे. मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आणि लहानात लहान संख्या तयार करताना विशिष्ट प्रकारचे नियम आहेत. ते नियम आपल्याला माहिती असावेत. ते आपण 8-9 क्रमांकाला ते नियम समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी या ठिकाणी लक्षात घ्या की मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना जे काही अंक असतील ते अंक तुम्हाला उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. मोठ्यात मोठी संख्या जर तुम्हाला तयार करायची असेल तर जे अंक दिलेले असतील ते अंक तुम्हाला उतरत्या क्रमाने लिहायचे असतात. उतरता क्रम म्हणजेच काय की सुरुवातीला मोठा अंक, त्यानंतर त्यापेक्षा लहान अंक, नंतर त्यापेक्षा लहान अंक. अशा पद्धतीने जर समजा आपण ती संख्या तयार केली तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळू शकते. ह्या पद्धतीने म्हणजेच 8, 2, 7 मध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे तर 8 आहे. त्यानंतर कोणता आहे तर 7 आहे. त्यानंतर कोणता आहे तर 2 आहे. 872 ही संख्या तयार होत असते. लहानात लहान संख्या तयार करत असताना त्याच्या अपोजिट नियम लावायचा. तो म्हणजेच कोणता, तर ज्या संख्या दिलेल्या असतील त्या संख्या तुम्हाला चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत. चढत्या क्रमाने म्हणजेच कशा, सुरुवातीला लहान अंक, नंतर त्यापेक्षा मोठा अंक, नंतर त्यापेक्षा मोठा अंक, नंतर त्यापेक्षा मोठा अंक. अशा क्रमाने जर समजा तुम्ही त्या संख्यांची अंकांची मांडणी केली तर तुम्हाला या पद्धतीने मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या मिळू शकते. जसे की या ठिकाणी या दिलेल्या अंकांपैकी लहानात लहान अंक कोणता आहे तर 2 आहे. त्यानंतर मोठा अंक कोणता आहे तर 7 आहे. 7 नंतर मोठी संख्या कोणती आहे 8 आहे. म्हणजे 278 ही लहानात लहान संख्या आपल्याला मिळत असते. ह्या पद्धतीने मिळत असते. आणखीन या ठिकाणी वेगळे नियम आहेत ते आपण पुढे समजून घेणार आहोत. पुढे पहा 6वा नियम पहा. जर दिलेल्या अंकांपैकी एखादा अंक 0 असेल तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना 0 हा शेवटी लिहावा व लहानात लहान संख्या तयार करताना 0 डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहावा. पहा 6वा नियम काय म्हणतोय, जर दिलेल्या अंकांपैकी एखादा अंक 0 असेल तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना 0 हा शेवटी लिहावा व लहानात लहान संख्या तयार करताना 0 डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहावा. या ठिकाणी पहा. ओके, मग एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की या ठिकाणी 704 ही संख्या दिलेली आहे. या संख्यांमध्ये असणारे अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करायला सांगितलेले आहे. आता या ठिकाणी आपण समजून घेतलं की जर मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर अंक तुम्ही उतरत्या क्रमाने लिहा आणि लहानात लहान संख्या बनवायची असेल तर अंक तुम्ही चढत्या क्रमाने लिहा. परंतु 6व्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे, जर समजा एखाद्या संख्येमध्ये जर 0 आलेला असेल तर अशा वेळेस मोठी संख्या बनवताना 0 हा शेवटी लिहावा आणि लहान संख्या बनवताना 0 हा डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर लिहावा. म्हणजेच पहा या ठिकाणी 740 मोठ्या संख्येमध्ये आपण 0 शेवटी लिहिला, लहान संख्येमध्ये आपण 0 डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला त्या संख्या तयार होत असताना दिसत असतात. ओके, पुन्हा एकदा सांगतो, हे जे काही नियम आहेत आणखी डिटेल्स आपल्याला अगदी सहज पद्धतीने आपण ते तयार करू शकू त्यासाठी पुढे नियम आहे. पुढचा नियम पहा 7वा. दिलेल्या अंकांवरून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असल्यास अंक उतरत्या क्रमाने मांडावे. डावीकडून उजवीकडे पहा. दिलेल्या अंकांवरून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असल्यास
अंक उतरत्या क्रमाने मांडावे। समजा अंक दिलेले असतील त्या अंकांच्या माध्यमातून आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, तर जे अंक दिलेले असतील त्या अंकांचा जो काही क्रम आहे तो क्रम कसा लावायला सांगितलेला आहे, उतरता क्रम लावायला सांगितलेला आहे। कुठून? डावीकडून उजवीकडे, म्हणजे आपली जी डावी बाजू त्या आपल्या अंकांची डावी बाजू असते, आपली उजवी बाजू तीच आपल्या अंकांची उजवी बाजू असते। म्हणजे आपल्या डावीकडून आपल्याला सुरुवात करायची आहे, उतरत्या क्रमाने अंक लिहायला सुरुवात करायची आहे। एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी पहा 3 2 1 7 9 हे अंक दिलेले आहेत। या अंकांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार केलेली आहे। पहा, दिलेल्या अंकांवरून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर जे अंक दिलेले असतील त्यांचा क्रम कसा लावा, उतरता क्रम लावा, डावीकडून उजवीकडे। पहा, आता या ठिकाणी उतरता क्रम म्हणजेच काय, सुरुवातीला तुम्हाला मोठा अंक घ्यायचा आहे, मोठा अंक घेतला 9, त्यानंतर त्यापेक्षा लहान अंक 7, त्यापेक्षा लहान 3, त्यापेक्षा लहान 2 आणि त्यापेक्षा लहान 1, म्हणजेच 9 7 3 2 1 अशा पद्धतीने आपल्याला ती मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली मिळत असते। खूप सिंपल आहे, फक्त आपल्याला लक्षपूर्वक ते ऐकायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे। जर गरज वाटत असेल तर नियम लिहून ठेवू शकता, म्हणजेच आपल्याला आवश्यकता वाटल्यास आपण ते नियम पुन्हा वाचून समजून घेऊ शकतो। ठीक आहे, काय एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायला दिले जातील ते तुम्हाला सोडवायचे आहेत आणि उत्तर तुम्हाला पाठवायचे आहेत। पुढचा नियम पहा, दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक डावीकडे लिहा व त्याच्या उजवीकडे अंक चढत्या क्रमाने लिहा। पहा, दिलेल्या अंकांपासून लहानात लहान जर संख्या तुम्हाला तयार करायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अशा वेळेस जे अंक दिलेले असतील त्या अंकांपैकी सर्वात जो काही लहान अंक असेल तो लहान अंक तुम्हाला प्रथम डाव्या बाजूला लिहून घ्यायचा आहे। डाव्या बाजूला सर्वात लहान अंक लिहून घेतल्यानंतर उरलेले जे काही अंक असतील ते अंक तुम्हाला चढत्या क्रमाने लिहायचे आहेत। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत 9 2 1 7 8, या संख्यांमधून आपण जी काही संख्या आहे ती संख्या लहानात लहान संख्या मिळवत असताना दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान अंक 1 आहे, नंतर उरलेले जे काही अंक असतील ते आपल्याला चढत्या क्रमाने लिहायला सांगितले आहे। 1 नंतर 2 लिहिला, 2 नंतर आपण 7 लिहिलं, 7 नंतर 8 लिहिला आणि 8 नंतर 9 लिहिलं। म्हणजेच डाव्या बाजूने ही सुरुवात करून आपल्याला ती चढत्या क्रमाने अंक लिहायचे असतात। लहान संख्या तयार करत असताना सर्वात आधी लहान अंक लिहून घ्यायचा, उरलेले अंक चढत्या क्रमाने पुढे क्रमानुसार लिहायचे आहेत। खूप सिंपल आहे। ओके, पुढे पहा, 2 किंवा 3 अंक दिलेले असतील, महत्वाचा आहे। आता मगाशी जे तुम्हाला सांगितलं की काही महत्वाचे नियम आहेत त्यात हा समजून घ्या। 2 किंवा 3 अंक दिलेले असतील व प्रत्येक अंक कमीत कमी 1 वेळा वापरायचा व त्यापासून 4 वा 5 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या बनवत असताना आपल्याला काही नियम लक्षात ठेवायचे आहेत। जर समजा 2 किंवा 3 अंक दिलेले असतील आणि 2 आणि 3 अंकांचा वापर करून आपल्याला 5 अंकी संख्या लहानात लहान आणि मोठ्यात मोठी बनवायला सांगितले असेल तर त्यासाठी महत्वाचे नियम आहेत, महत्वाच्या काही गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा। जर मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला बनवायला सांगितली असेल तर त्यासाठी खास गोष्ट लक्षात घ्या, दिलेल्या अंकांपैकी मोठा अंक जास्तीत जास्त वेळा लिहा व उरलेले अंक उतरत्या क्रमाने लिहा। पहा, जर समजा 2 किंवा 3 अंक दिले असतील आणि 2 आणि 3 अंकांचा वापर करून तुम्हाला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायला सांगितले असेल तर अशा वेळेस काय लक्षात ठेवायचं आहे, तर दिलेल्या अंकांमध्ये जो अंक सर्वात मोठा असेल त्या अंकांचा वापर किती वेळा करायचा आहे, जास्तीत जास्त वेळा करायचा आहे। म्हणजे 5 अंकी बनवत असताना 3 वेळा तो अंक वापरायचा। जसे की या ठिकाणी
555 आपण ही संख्या घेतलेली आहे 352 यापैकी मोठा अंक आहे 5. 5चा वापर आपण 3 वेळा केला आणि नंतर जी काही अंक उरलेले असतील त्या अंक आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचे असतात. म्हणजे 3 आणि 2 ही मोठी संख्या तयार झाली. ओके, लहान संख्या जर तुम्हाला तयार करायची असेल तर त्यासाठी लहानात लहान संख्या तयार करत असताना 2 किंवा 3 अंक दिले असताना महत्वाची गोष्ट आहे, दिलेल्या अंकांपैकी लहानात लहान अंक जास्तीत जास्त वेळा लिहा व बाकी अंक चढत्या क्रमाने लिहा. पहा, जर समजा 2 किंवा 3 अंक दिले असता तुम्हाला 5 अंकी लहानात लहान संख्या बनवायला सांगितले असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे, जे अंक दिलेले असतील त्या अंकांपैकी तुम्हाला काय म्हटलेलं आहे, लहानात लहान जो अंक असेल त्या अंकाचा वापर जास्तीत जास्त वेळा करा आणि उरलेले जे काही अंक असतील ते अंक तुम्हाला चढत्या क्रमाने लिहायचे आहेत. एक्झाम्पल्स आपण समजून घेणार आहोत. पहा, आपण या ठिकाणी नियम समजून घेतला की लहानात लहान जर आपल्याला संख्या बनवायची असेल तर त्यासाठी नियम आहे, दिलेल्या अंकांपैकी लहानात लहान जो अंक असेल तो अंक आपल्याला जास्तीत जास्त वेळा वापरायला सांगितलेला आहे आणि त्यानंतर उरलेले जे अंक असतील ते अंक आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे आहेत. या ठिकाणी पहा, दिलेल्या अंकात 0 असल्यास आणखीन एक महत्वाची गोष्ट ती लक्षात ठेवा, दिलेल्या अंकात 0 असल्यास 0 हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर ठेवा व तो जास्तीत जास्त वेळा वापरा. जर समजा दिलेल्या अंकामध्ये 0 असेल तर तो आपल्याला जास्तीत जास्त वेळा वापरायचा आहे, परंतु डावीकडून दुसऱ्या स्थानापासून. ओके, मग सुरुवातीला आपल्याला कोणता अंक घ्यायचा आहे तर सुरुवातीस आपल्याला दिलेल्या अंकांपैकी लहानात लहान जो अंक असेल तो अंक प्रथम लिहून घ्यायचा. जर त्या अंकांमध्ये 0 असेल, 0चा समावेश असेल तर 0 आपल्याला डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहायचा आहे आणि त्याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त वेळा करायला सांगितलेला आहे. उरलेले अंक आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे आहेत. एक्झाम्पल म्हणून पहा, ही संख्या दिलेली आहे 802. मग 802 पैकी आपल्याला सर्वात लहान अंक मिळालेला आहे तो म्हणजेच 2. 2 आपण लिहून घेतला 2, बरोबर. नंतर डाव्या बाजूला त्याच्या उजव्या बाजूला 2 लिहून झाल्यानंतर डावीकडून दुसऱ्या स्थानी आपण 0 लिहिला. 0 आलेला आहे म्हणून आपण त्याचा जास्तीत जास्त 3 वेळा वापर केला, बरोबर. आता हा वापर कसा केला तर किती अंक दिलेले आहेत त्यानुसार त्या अंकांची जागा सोडून आपल्याला 0 वापरायचे असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. 0 वापरल्यानंतर चढत्या क्रमाने आपण अंक लिहिला, शेवटी आला 8, म्हणजे आपल्याला ही संख्या तयार झालेली मिळाली. ओके, दुसरी संख्या आपल्याला दिलेली आहे, एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेऊया. 5, 3, 1 ह्या अंकांचा वापर करून आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची आहे. ती कशी बनवू तर या ठिकाणी नियम आपल्याला काय सांगतोय तर दिलेल्या अंकांपैकी लहानात लहान अंक जास्तीत जास्त वेळा वापरा. आता या अंकांपैकी जास्त वेळा आपण कोणता अंक वापरू तर जो या अंकांपैकी लहान अंक असेल. लहानात लहान अंक कोणता आहे तर 1 आहे. 1चा वापर आपण किती वेळा करू, आपल्याला संख्या 5 अंकी बनवायची आहे. 5 अंकांपैकी समजा हे 2 अंक आले, उरलेले अंक किती तर 3, म्हणजेच आपण 1 किती वेळा लिहू 3 वेळा लिहू आणि नंतर हे जे अंक आहेत हे अंक आपण चढत्या क्रमाने लिहिणार आहोत, म्हणजेच 3 आणि 5 ह्या पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत. पहा, दिलेल्या अंकांपैकी लहान अंक 1 आहे आपला, म्हणून तो अंक आपण जास्तीत जास्त वेळा आपण लिहिला, म्हणजेच किती वेळा लिहिला 3 वेळा लिहिला. आणि जे काही बाकी अंक असतील ते बाकीचे अंक उरलेले अंक आपण चढत्या क्रमाने लिहिले. चढत्या क्रमाने म्हणजेच काय, लहान त्यानंतर मोठा, 3 नंतर 5 या पद्धतीने आपल्याला ती लहानात लहान संख्या तयार झालेली मिळते. ठीक आहे, खूप सिंपल आहे.
नियम व्यवस्थित वाचा, ते समजून घ्या, आवश्यकता असेल तर ते लिहून घ्या. पुन्हा पुन्हा या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार नाहीत. या ठिकाणी ह्या जर गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, जर तुम्हाला नियम समजले असतील, तर याच नियमानुसार या ठिकाणी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायला दिलेले आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे 5, 1, 8. यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा. 3 अंक दिलेले आहेत. त्या 3 अंकांच्या माध्यमातून प्रत्येक अंक एकदाच वापरून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या बनवा. उत्तर येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे उत्तर कळवू शकता. असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत. जर याच्यावर आधारित तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ज्या काही कमेंट्स असतील, तुमचे विचार असतील ते तुम्ही व्यक्त करा. आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्कीच आपण आपली प्रतिक्रिया नोंदवा. त्याच्यातूनच रिस्पॉन्स मिळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यातूनच उत्साह वाढत असतो. ठीक आहे. आणि म्हणून तुम्ही कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. ठीक आहे. तर लवकरच भेटूया आपण नवीन माहितीच्या माध्यमातून, नवीन टॉपिक घेऊन पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटूया. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.